नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. लातूर पंढरपूर तिरुपती वाया लातूर साप्ताहिक रेल्वे सेवा 13 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी मंगळवारी दिली. पंढरपूर ते तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी गत अनेक वर्षांपासून प्रवाशांतून होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी ऑक्टोबर 10 रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार समिती महत्त्वपूर्ण बैठकीत ही मागणी आग्रहाने लावून धरली. त्यांनी ही रेल्वे सेवा लातूर मार्गावरून पंढरपूर तिरुपती सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. त्यांच्या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गाडी क्रमांक 07012 आणि 07013 क्रमांकाची तिरुपती पंढरपूर तिरुपती साप्ताहिक रेल्वे सेवा लातूर मार्गे सुरू करण्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या शनिवार 13 डिसेंबर पासून ही गाडी सुरू होणार आहे. गाडी क्रमांक 07012 ही डिसेंबर 13 रोजी सायंकाळी 4:40 तिरुपती येथून सुटेल. ती गाडी काचीगुडा सिकंदराबाद बिदरमार्गे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार डिसेंबर 14 रोजी दुपारी 2:20 लातूर स्थानकावर पोहोचेल. ही गाडी सायंकाळी 6:50 पंढरपूर स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक 07013 दर रविवारी पंढरपूरहून रात्री 8 वाजता निघेल. ही गाडी मध्यरात्री 12:10 लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री 10:30 वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचेल. या गाडीला 1 AC प्रथम वर्ग, 1 AC फर्स्ट कम 2 टियर, 2 AC 2 टियर, 6 AC 3 टियर, 9 स्लीपर क्लास, 2 द्वितीय श्रेणी कम दिव्यांग SLR असे एकूण 23 डबे असणार आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादावर ठरणार पुढील रूपरेषा. ही सुविधा तुर्तास डिसेंबर 13 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू असणार आहे. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर या गाडीची पुढील रूपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे संजय निलेगावकर यांनी सांगितले. शिवाय या बैठकीमध्ये हरणगोळ रेल्वे स्थानकाची प्लॅटफॉर्मची उंची, लांबी वाढविणे, लातूर, पुणे, खडकी इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे आदी विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती निलेगावकर यांनी दिली.